आईला कोणतीही आर्थिक समस्या नसून तिने वडिलांसह बहीण आणि माझा छळ केला, करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाचा आरोप. तर धनंजय मुंडे यांच्या दबावातून मुलानं पोस्ट केल्याचा करुणा मुंडे यांचा पलटवार. वाल्मिक कराडकडून मारहाण झाल्याचा करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप. जिल्हाधिकाऱ्यांसमोर मारहाण करताना धनंजय मुंडे बघत होते, करुणा मुंडे यांचा दावा. धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचं फॅमिली कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण. घटस्फोटित पत्नी करुणांना दरमहा 1.25 लाख तर मुलीला लग्नापर्यंत 75,000 रुपये पोटगीचे आदेश. घरगुती हिंसाचारामध्ये अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी चालते असा सवाल करत अंजली दमानिया यांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर दमानियांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट, आनंदाचा शिदा, शिवभोजन थाळी यासह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक. यासाठी याची भीती लाडकी बहिणीमुळे वाढला बोजा. बीडमधल्या गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप. व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण. आम्हाला कोर्टात पुढे केस लढवायची नाही. एन्काउंटर प्रकरणामध्ये सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांची हायकोर्टात माघार. तर कोणाचाही दबाव नसल्याचं केलं स्पष्ट. नाशिकमधून 8 बांगलादेशींना अटक. बांधकाम साईटवरती सुपरवायझरच्या रूपात सापळा रचत बांगलादेशींना बेड्या. सोयाबीन विक्रीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्रांवरती गर्दी. शासकीय सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस. मुदतवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजयगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या अंत्यसंस्कार.